सदस्यांमधून स्थायी समितीचे सभापती निवडकरिता माननीय विभागीय आयुक्त यांनी निर्देश दिल्याप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली आजची सभापती निवड होत आहे। मी सर्व सन्माननीय सदस्यांचं आणि माननीय पीठासीन अधिकाऱ्यांचं स्वागत करते आणि माननीय पीठासीन अधिकाऱ्यांना विनंती करते की त्यांनी पुढील कामकाजास सुरुवात करावी। माननीय पीठासीन अधिकारी यांचं मी महानगरपालिकेतर्फे स्वागत करीत आहे। माननीय पीठासीन अधिकारी यांच्याकडे काल दिनांक 4 मार्च 2026 रोजी जे नामनिर्देशन पत्र प्राप्त झालेले आहे ते देण्यात आलेले आहे। त्याची छाननी करून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे। सर्वप्रथम सर्वांचं अभिनंदन। निवडून आल्याबद्दल आपलं पहिल्यांदाच महापालिकेमध्ये माझं इथे येण्याचा प्रसंग आहे। जिल्हाधिकारी म्हणून माननीय विभागीय आयुक्त यांनी 27/2/2026 रोजी पीठासीन अधिकारी म्हणून मला प्राधिकृत केलेला आहे आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, मुंबई प्रांतिक महानगरपालिका स्थायी समिती नियम 2007 मधील तरतुदीनुसार सदर समित्यांचे सभापती पदासाठी निवडणूक पार पाडण्याकरिता आजची इथे सभा बोलवण्यात आली आहे। माझ्याकडे जे नामनिर्देशन प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये श्री अशोक भाऊसो पाटील यांचं नामनिर्देशन प्राप्त झालेलं आहे। सूचक अनुमोदक यांचं त्याच्यामध्ये जे आहे ते नाव दिलेलं आहे आणि अर्जाची तपासणी केली असता सदर अर्ज वैध असल्याचे मी जाहीर करतो। श्री अशोक भाऊसो पाटील यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला असल्यामुळे या स्थायी समितीच्या सभापतीपदी त्यांची निवड झाल्याची मी पीठासीन अधिकारी यांना घोषित करतो। अभिनंदन साहेब। सभापती म्हणून नुकतीच माननीय अशोकजी पाटील यांची निवड झालेली आहे। मी माननीय पीठासीन अधिकारी यांना विनंती करते की त्यांचं स्वागत करावं। सन्माननीय सभापती स्थायी समिती हे परिवहन समितीचे पदसिद्ध सदस्य असतात, त्यामुळे मी त्यांना विनंती करतो की परिवहन समितीच्या कामकाजासाठी आपण त्या सभागृहामध्ये उपस्थित राहा।
डिस्प्ले पूरा रिफ्लेक्शन हो रहा है। नमस्कार सर्वांना, माझा नमस्कार। आज खऱ्या अर्थाने स्थायी समितीची सभापती म्हणून माझी निवड झाली। या ठिकाणी महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शौर्य छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, क्रांतियोग महात्मा ज्योतिबा फुले, त्याचबरोबर यांना त्रिवार अभिवादन करून आज या ठिकाणी आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या, त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, देवाभाऊ, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नवी मुंबईचे शिल्पकार आमचे वडीलधारी गॉडफादर आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने, त्याचबरोबर माझे आई वडील यांचा आशीर्वाद आणि या ठिकाणी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार संजीवजी नाईक साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार युवा नेते आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाने, त्याचबरोबर या ठिकाणी नवी मुंबईचे माजी महापौर आणि या सभागृहाचे सभागृह नेते माझे ज्यांच्या सहकार्याने मी आज या ठिकाणी बसलो ते आमचे सर्वांचे युवा नेते सागरजी नाईक साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी महापौर महोदया, त्याचबरोबर सन्माननीय उपमहापौर महोदय, सर्व या समितीचे माझे सहकारी सभासद सदस्य, ज्येष्ठ नगरसेवक माजी महापौर जे सुधार साहेब, ज्येष्ठ नगरसेवक माजी महापौर सुधाकर सोनवणे साहेब, सर्व सन्माननीय या ठिकाणी खऱ्या अर्थाने या सभागृहामध्ये मला सातत्याने सहकार्य करणारे माझे सर्व पक्षीय सदस्य, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो। आज या ठिकाणी ही आज जी महत्त्वाची समिती आहे, या महत्त्वाच्या समितीमध्ये मला मान सन्मान दिला। सर्वांनी मला या ठिकाणी या नवी मुंबईचा पारदर्शक आदरणीय गणेशजी नाईक साहेबांना जे अपेक्षित आहे, ज्या पद्धतीनं ही नवी मुंबई घडवली, दिशा दिली आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी आणि त्यांचं धोरण लोकांच्या लोकाभिमुख कामासाठी या नवी मुंबई शहराचा पैसा खर्च झाला पाहिजे,
योग्य ठिकाणी या नवी मुंबई शहराला ज्या पद्धतीने लोकांना ज्या अपेक्षित कामांची अपेक्षित आहे त्या पूर्ण करण्याकरता ही समितीच्या माध्यमातून नक्कीच काम करेल. या ठिकाणी मी सातत्याने आमचे युवा नेते सागरजी नाईक साहेब हे तर मला सातत्याने या ठिकाणी सहकार्य करतील, मार्गदर्शन करतीलच, परंतु या नवी मुंबईला सर्वसामान्य जनतेला एक प्रामाणिकपणे काम या समितीच्या माध्यमातून करून एक प्रभावशाली प्रामाणिकपणे आम्ही या ठिकाणी नक्कीच्या समितीच्या माध्यमातून काम करू. आपण सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित राहिला मी मनापासून आपल्या सर्वांचं आभार मानतो. आणि विशेषतः ज्या पद्धतीने या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबामधल्या एक घटकाला, एक कार्यकर्त्याला आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी जो न्याय दिला हा नवी मुंबई शहरासाठी खऱ्या अर्थाने अतिशय एक दिशा घडवणारा, एक लोकांमध्ये त्याचा संदेश चांगल्या पद्धतीने ज्या पद्धतीने ही नवी मुंबई महानगरपालिका स्थायी समितीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने सर्वसामान्यांना एक न्याय देण्याचं काम करते ही म्हणून महत्वाची समिती मानली जाते. आणि या समितीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण, माझे सर्व सहकारी महापौर महोदय असतील, उपमहापौर साहेब असतील, आमचे सभागृह नेते साहेब असतील, माझे दोन्ही महापौर असतील आणि सर्व सदस्य यांचं सहकार्य मला नक्की लाभणारच आहे. मी या खुर्चीला प्रामाणिकपणे काम करण्याचं मानस ठेवेन आणि लोकांच्या हितासाठी ज्या ज्या आवश्यक असणाऱ्या सर्व कामाच्या बाबतीची तपासणी करून त्या ठिकाणी योग्य सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन. एवढंच या ठिकाणी मी सगळ्यांना या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो. आज खऱ्या अर्थाने माझ्या आयुर्वेद विभागामध्ये ज्या सर्व जनतेने ज्या विश्वासाने मला या ठिकाणी प्रभाग क्रमांक 5 मध्ये भरघोस मताने निवडून दिलं आणि मी सर्वप्रथम माझ्या मतदारसंघातील माझ्या सर्व मतदार राजांचं, त्याचबरोबर नवी मुंबईतील सर्व नागरिकांचं मनापासून या ठिकाणी या निमित्तानं आभार मानतो. आणि आपल्या सर्वांची साथ अशीच या निमित्तानं मला असावी आणि आपण सर्वजण सहकार्य कराल. कुठल्याही प्रकारे या ठिकाणी आपण भेदभाव न करता प्रामाणिकपणे योग्य असणाऱ्या कामाला नक्कीच सगळ्यांना सोबत घेऊन काम करण्याचा मानस माझा नक्की राहील. ही जबाबदारी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी मला ज्या पद्धतीनं ज्या विश्वासाला दिलेली आहे त्या विश्वासाला कधीही त्याला जाऊन देणार नाही हे या ठिकाणी मी आश्वासन आपल्याला देऊ इच्छितो. पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आमच्या या निमित्ताने आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज महानगरपालिकेच्या शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 रोजी भरलेल्या पहिल्या सर्वसाधारण सभेमध्ये अधिनियमातील तरतुदीमुळे सभागृह नेता, विरोधी पक्ष नेता आणि प्रत्येक पक्षाचा नेता किंवा गटनेता यांच्याकडून सदस्यांची नावे प्रस्तावित उपलब्ध केल्याप्रमाणे 16 सदस्यांची स्थायी समिती सदस्य म्हणून ठराव क्रमांक 2 अन्वये नामनिर्देशकद्वारे रीतसर नेमणूक झाली आहे असा अहवाल महापालिका सचिव यांचे दिनांक 25 फेब्रुवारी 2026 चे पत्र क्रमांक 9/2031-2026 नुसार स्थायी समितीच्या माहितीसाठी सादर करीत आहे. दप्तरी दाखल. धन्यवाद.